पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पंढरपूर कॉरिडॉर मोकळ्या जागेत करण्याची मागणी आहे। प्रकल्प बाधितांचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन आहे। सरकारनं पंढरपूर कॉरिडॉर सरकारच्या मोकळ्या जागेत करावा, ही पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची सुरुवातीपासूनची मागणी आहे। समितीच्या वतीनं शहरातून बाईक रॅली काढून सरकारच्या मोकळ्या जागांचा शोध घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। यावेळी सरकार आमच्या निवेदनाचा विचार करेल अशी भावना कॉरिडॉर बाधितांनी व्यक्त केली आहे। हा विषय वारकऱ्यांच्या निगडीत आहे। तुम्ही जुने मटकरी, जुने संस्थानिक ज्यांनी पंढरपूरचे गेले 400 वर्ष सेवा करतात, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर तीर्थक्षेत्र बचाव समिती, स्थानिक मटकरी आणि जे काही फडकरी वारकरी संघटना जे काही आणि पंढरपूरचे जे काही आर्किटेक्ट आहेत यांच्या मिळून आणि जर चांगला आराखडा तयार झाला तर पंढरपूर हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या यांच्या मार्फत चांगलं नियोजन होईल आणि एक आराखडा चांगला होईल आणि लोकांची सुखसुविधा होईल। या मोकळ्या पडलेल्या जागावर काहीतरी विकास कामं व्हावी आणि सरकारच्या जागा वापरात आणाव्यात। कॉरिडॉर म्हणून घरदार पाडण्यापेक्षा ज्या मोकळ्या जागा आहेत त्याचा उद्धार करावा ही मागणी होती। ह्या मोकळ्या जागा दाखवण्यासाठी ही रॅली काढलेली होती आणि पंढरपूर शहरातल्या बऱ्याच लोकांना ह्या जागा माहिती नाहीत। अशी आज परिस्थिती आहे। आज आपण ह्याच्यासारखा कॉरिडॉर करू, त्याच्यासारखा कॉरिडॉर करू, ह्या गोष्टीला काय अर्थ नाही। आपली शिकवण अशी आहे, राम नाम गया काशी, अवघे पायापाशी विठ्ठलाच्या। तिरुपतीच्या धर्तीवर विकास, उज्जैनच्या धर्तीवर विकास, काशीच्या धर्तीवर विकास अशा पद्धतीने होत नसतं आणि देवळापासली घरं पाडून विकास होईल ही एक फार मोठी